डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्यासोबत आलेला आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या. शिवसेना तुमच्यासोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात. शिवसेना काय वेगळी नाही. मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. पण असं होऊ देऊ नका. मी आज मुद्दामून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं. हां, आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळेजण काही जण वेगळा लावू शकतात. अन्यायावरती तुटून पडा. आपण म्हणून आता आम्ही तुटूनच पडतो, तसं नाही. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका. अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचंच नाही. कृष्णा काय, अरविंद काय, संतोष, सचिन काय, सगळेच अशोक भाऊ आहेत तिकडे, संतोष आहेत. आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्यनी. नाही तर मला ते काय तुमचं काय MFDC BPT APT मला काय कळत नाही. पण सरकार एका बाजूला सांगतंय की आम्ही भाडं भरू. सरकारने भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्यामध्ये खाल्ले कोणी पैसे, बरोबर ना. आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता. म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता. त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं, पण बऱ्याचशा गोष्टी करूच शकलो नाही. एकदा का बोललो की ते केलं पाहिजे. आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती. अजिबात येऊ दिली नसती. पण शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे. आणि साहजिकच आहे महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र हा मराठी आहे. मग त्याच्यामध्ये कोळी असेल, म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी, पाठारे प्रभू, सगळेच ही सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा, मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत. आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले. मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारला, तू काय करायचं काय, तुला काय ठरवलंय? तुला नाही मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेड्याच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे, तर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपलं जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत, मी विसरलो, पण तुमच्या वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायची, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस, हार्बरने यायचो. आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटलं होती लोक इथे तिथे पळायची. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय कितीही हा म्हणजे निर्दयीपणा आहे. म्हणजे यांना सगळ्यांना मतं पाहिजेत, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. हा, त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं की काय ते वेस्ट. मग आता ही कंपनी पुन्हा कोणाला ते शोधा. फाऊल फिश, फाऊल स्मेल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ॲट ससून डॉक. आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल. बरोबर आहे, आतापर्यंत कोणाला वास नाही आला.
आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की एक अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणताही सातबाऱ्याचा उतारा नाही. तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती, तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. कारण मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं, टोक्ते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा. कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले, साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून त्यांना संपर्क होत नाही. म्हणजे कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता, आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा, त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना, मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी, हे त्याला बरोबर पाजायचं, बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कसं चिडलं की काय करतो तुम्ही, मग घाबरता कशाला तुम्ही, मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत, पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं, तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही, हिंदू तर आहोतच, आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काही नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काही नाही आहे. आम्ही अस्सल मराठी बोलतो, पण आम्ही हिंदू आहोत. तर तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत, गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे, खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे. कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही मिठागर निर्माण करणे दोस्त. असेच एकजुटीने राहा. कृष्णा, खरंच तुला पण धन्यवाद देतो, जागरूकपणाने काम करतोय. संतोष, तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय पुरुष काय, म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव, सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेत. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.